dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 8 of chapter number 2 multiplication and division of integers from 7th standard mathematics. आपण practice set 8 solve करणारच आहोत, पण त्याही आधी आपण या आधीच्या क्लासेसमध्ये काय काय शिकलो त्याची थोडक्यात रिव्हिजन करून घेऊयात. नॅचरल नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. नॅचरल नंबर्स आर अ पार्ट ऑफ द नंबर सिस्टम इन्क्लुडिंग ऑल द पॉझिटिव्ह इंटीजर्स from 1 till infinity. Natural numbers are also called counting numbers because they do not include zero or negative numbers. Natural numberला आपण काउंटिंग नंबर्स असे सुद्धा म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर कोणी चॉकलेट्स दिले आणि तुम्हाला काउंट करायचं की बाबा किती चॉकलेट्स दिले, 1 2 3 4 5 अशा प्रकारे आपण चॉकलेट्स काउंट करतो, राईट. कुठून स्टार्ट केलं आपण काउंट करायला? 1 पासून. सो नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर्स, ज्या नंबर्सला आपण काउंट करतो. आता इथे चॉकलेट्स आपण काउंट केले, मग त्यांनाच काउंटिंग नंबर्स और नॅचरल नंबर्स असे म्हणतात. त्यामध्ये झिरो किंवा नेगेटिव्ह नंबर्स नसतात. दे आर अ पार्ट ऑफ रिअल नंबर्स इन्क्लुडिंग जस्ट द पॉझिटिव्ह इंटीजर्स बट नॉट झिरो, फ्रॅक्शन्स, डेसिमल्स अँड नेगेटिव्ह नंबर्स. नॅचरल नंबर्समध्ये झिरो, फ्रॅक्शन, डेसिमल, नेगेटिव्ह नंबर्स नसतात. आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. 1 पासून जे स्टार्ट होतात पुढे 1 2 3 4 5 इन्फिनिटीपर्यंत त्या नंबर्सला म्हणतात नॅचरल नंबर्स. पण जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपण काय म्हणतो? झिरो. जर तुम्ही एक्झाममध्ये काहीच लिहून आला नाहीत पेपरमध्ये तर तुम्हाला किती मार्क्स पडतात? 0, अंडा, राईट. सो ज्या नंबर्समध्ये झिरो इन्क्लूड होतो त्या नंबर्सला होल नंबर्स असे म्हणतात. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 4 5. आता यावर्षी आपण शिकणार आहोत इंटीजर्स. इंटीजर्समध्ये झिरो असतो. नॅचरल नंबर्स तर असतातच, शिवाय झिरो असतो म्हणजेच होल नंबर्स आणि नेगेटिव्ह नंबर्स असतात. सो इंटीजर्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ नंबर्स इन्क्लुडिंग काउंटिंग नंबर्स, नेगेटिव्ह ऑफ काउंटिंग नंबर्स अँड अ न्यूट्रल नंबर आर कॉल्ड इंटीजर्स. It is a set of numbers which include zero, positive natural numbers and negative natural numbers. ही नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 1 2 3 4 5 6 इन्फिनिटीपर्यंत पुढे पुढे जात राहतात हे नंबर्स. आणि लेफ्ट साईडला इथे झिरो असतो आणि लेफ्ट साईडला असतात नेगेटिव्ह नंबर्स. मग या सगळ्या नंबर सिस्टीमलाच काय म्हणतात? इंटीजर्स असे म्हणतात. झिरो इज neither पॉझिटिव्ह नॉर नेगेटिव्ह. झिरो हा पॉझिटिव्हही नसतो आणि नेगेटिव्ह सुद्धा नसतो. झिरोला ओरिजिन किंवा न्यूट्रल नंबर असे म्हणतात. लेट्स रिकॉल. आपण या आधीच्या क्लासेसमध्ये इंटीजर्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन पाहिली. चला आपण जरा रिकॉल करूयात. जेव्हा 2 प्लस साईन्स एकत्र येतात तेव्हा आपण काय करतो? ॲडिशन करतो आणि जे आन्सर येतं त्याला पॉझिटिव्ह साईन देतो. एक्झाम्पल घेऊयात. 2 + 5. आता इथे 2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, 5 हा सुद्धा पॉझिटिव्ह नंबर और पॉझिटिव्ह इंटीजर आहे. सो 2 + 5 7 आणि आन्सरमध्ये साईन कोणतं येणार? तर पॉझिटिव्ह. आता इथे पॉझिटिव्ह साईन प्लस साईन दिलेले नाहीये, पण जेव्हा अशा प्रकारे कोणतेच साईन असते तेव्हा तो नंबर हा पॉझिटिव्ह नंबर असतो असे आपण मानतो. नेक्स्ट, मायनस मायनस हे 2 साईन्स आले तर आपण काय करतो? ॲडिशन करतो आणि आन्सरला साईन कोणते असते? लार्जर इंटीजर साईन. एक्झाम्पल पाहूयात. -2 -5. मग अशा वेळी काय करणार? आता इथे सुद्धा मायनस आहे आणि इथे सुद्धा मायनस आहे. मग अशा वेळी आपण काय करतो? जे नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन करतो. 2 + 5 7 आणि आन्सरमध्ये कोणतं साईन देतो? तर मोठ्या नंबरचं. इथे मोठ्या नंबरला साईन आहे मायनसचे. सो मायनस साईन इथे आपण दिलेले आहे आणि आपले फायनल आन्सर आलेले आहे -7. मग इथे आता तुमच्या काय लक्षात आलं? जेव्हा 2 सेम साईन्स असतात तेव्हा नंबर्सची ॲडिशन करायची असते आणि आन्सरमध्ये लार्जर इंटीजर साईन द्यायचं असतं. नेक्स्ट, जेव्हा 2 डिफरंट साईन्स येतात प्लस मायनस तेव्हा काय करायचं? तेव्हा सबट्रॅक्ट करायचं आणि आन्सरला कोणते साईन द्यायचे? तर लार्जर इंटीजर साईन. एक्झाम्पल पाहूयात. 2 - 5. आता इथे 2चे साईन कोणते आहे? प्लस. 5चे साईन कोणते आहे? मायनस. प्लस मायनस. मग काय करायचे? आपल्याला नंबर्सचे सबट्रॅक्शन करायचं. 5 मधून 2 सबट्रॅक्ट करायचा. किती येतं आन्सर? 3. आणि आन्सरमध्ये जे साईन आहे ते मोठ्या नंबरचे द्यायचे. इथे मोठ्या नंबरचे साईन आहे मायनस. नेक्स्ट पाहूयात.
मायनस प्लस हे दोन साईन आले तरी सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे आणि आन्सरमध्ये लार्जर इंटिजर साईन द्यायचे आहे. एक्झाम्पल पाहूयात. -2 + 5. आता इथे मायनस साईन आहे आणि इथे प्लस साईन आहे. काय करायचे आपल्याला? सबट्रॅक्शन करायचंय. सो 5 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 3. आणि साईन कोणते द्यायचे आन्सरमध्ये? तर मोठ्या नंबरचे. इथे मोठा नंबर आहे 5 आणि त्याचे साईन आहे प्लस. सो +3. हे तुम्हाला आठवतच असेल. इथे आपण फक्त थोडक्यात रिव्हिजन केलेली आहे. So, in the previous class, we have learned to add and subtract integers. Using those methods, fill in the blanks below. आता आपण पाहिलेले आहे, रिव्हिजन केलेली आहे की कशा प्रकारे दोन सेम साइन्स आल्या की आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि आन्सरमध्ये जे मोठं इंटिजर आहे त्याचं साईन द्यायचे आहे. आणि दोन डिफरंट साइन्स आल्या तर सबट्रॅक्शन करायचे आहे आणि जे मोठं इंटिजर असतं त्याचं साईन द्यायचं आहे. आता इथे आपण सॉल्व्ह करूयात. 5 + 7 दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. सो आन्सर काय आले? 12. आता इथे 10 + -5. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस मायनस काय होते? काय होते सांगा बरं? प्लस मायनस मायनस होते. सो 10 मधून आपल्याला 5 सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 10 - 5 = 5. आता साईन कोणते देणार आपण? मोठ्या नंबरचे, मोठ्या इंटिजरचे. सो इथे 10 चे साईन काय आहे? प्लस. सो इथे +5 आन्सर येणार. नेक्स्ट पाहूयात. -4 + 3. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मग काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचे. 4 मधून 3 गेला 1. साईन कोणाचे देणार? मोठ्या इंटिजरचे. सो 4चं काय आहे? 4 हा मोठा नंबर आहे, राईट? सो 4चे साईन आहे मायनस. सो -1. नेक्स्ट आहे -7 + -2. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. आता इथे पाहिलात का तुम्ही की दोन शेजारी शेजारी असे साईन्स आलेले आहेत. मग त्यांचं साईन आधी आपण व्यवस्थित ठरवून घ्यायचं. प्लस मायनस काय होते? तर मायनस होते. इथे आपण राईट करून घेऊयात, मायनस होते. आता इथे हा -7 ॲज इट इज खाली राईट करूयात आणि हा जो 2 आहे तो इथे राईट केला. साईन तर इथे आपण दिलेले आहे. प्लस मायनस मायनस झाले. आता इथे मायनस, इथे मायनस. मग आपण काय करणार? जेव्हा दोन सेम साईन्स येतात तेव्हा ॲडिशन करायची असते नंबर्सची. सो 7 + 2 9. आणि साईन कोणते देणार? मोठ्या इंटिजरचे. ते आहे मायनस. सो -9. नेक्स्ट. आता इथे 8 - 3. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस काय होते? माहित आहे तुम्हाला, मायनस. आता हा जो इंटिजर आहे 8 तो ॲज इट इज राईट करूयात खाली आणि हा सुद्धा इंटिजर ॲज इट इज राईट करूयात. 8 - 3 किती आलं? 5. साईन कोणते देणार? मोठ्या इंटिजरचे, जे आहे पॉझिटिव्ह प्लस. सो +5 आन्सर आले. नेक्स्ट पाहूयात. 8 - -3. मायनस मायनस प्लस होते, राईट? सो प्लस साईन देऊन घेतले इथे आपण आणि हा जो इंटिजर आहे तो इथे खाली राईट केला आणि हा 3 सुद्धा इथे खाली राईट केला. 8 + 3 किती झाले? 11. साईन कोणते येणार? तर मोठ्या इंटिजरचे. काय आहे? प्लस. सो इथे +11 हे आपले आन्सर झाले. सो ही झाली आपली रिव्हिजन. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. मल्टिप्लिकेशनचे रूल सुद्धा समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह करता येणार आहे अगदी इझिली. इंटिजर्सचे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा काही रूल्स फॉलो करावे लागतात आणि ते रूल्स सुद्धा खूप इझी आहेत. हे पहा. प्लस मल्टिप्लाइड बाय प्लस काय करायचे? एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आता इथे 5 × 7 दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. सो सिम्पली आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 7 = 35 झाले आपले आन्सर. साईन पॉझिटिव्ह साईनच लागणार. आता इथे मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस अशी जेव्हा कंडिशन असते. आता इथे एक्झाम्पल पहा. -6 × -4. आता इथे दोन्ही इंटिजर्सचे साईन कोणते आहे? मायनस आहे. मग जेव्हा आपले फायनल प्रोडक्ट येते तेव्हा ते पॉझिटिव्ह असते. काय करायचं इथे? साईन्स विसरून जायचे आणि फक्त नंबर्स बघायचे. 6 4 6 4 = 24 आणि साईन पॉझिटिव्ह. कारण जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो दोन नेगेटिव्ह इंटिजर्सचे तेव्हा आपले आन्सर हे पॉझिटिव्ह येत असते. सो -6 × -4 24. नेक्स्ट. आता इथे डिफरंट साईन्स आहेत. प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस. इथे एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. 3 × -5. 3 पॉझिटिव्ह इंटिजर आहे, 5 नेगेटिव्ह इंटिजर आहे. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. साईन्स आधी विसरून जायचं, फक्त नंबर्स पाहायचे. 3 × 5. 3 5 = 15 आणि साईन कोणते देणार? तर मायनस. का मायनस? कारण इथे प्लस मायनस दोन डिफरंट साईन्सचे जेव्हा मल्टिप्लिकेशन होत असते तेव्हा जे आपले फायनल प्रोडक्ट असते ते नेगेटिव्ह येत असते. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस. आता इथे सुद्धा दोन डिफरंट इंटिजर्स आहेत, मग त्यांचे जे फायनल प्रोडक्ट येणार ते नेगेटिव्ह येणार. -4 × 9. 4 9 = 36 आणि साईन कोणते देणार?
तर मायनस साईन. आणखी काही एक्झाम्पल्स पाहूयात. 6 मल्टिप्लाइड बाय 3. आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. सो 6 3 आर 18. साईन कोणते येणार? पॉझिटिव्ह, कारण पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. -6 मल्टिप्लाइड बाय -3. आता इथे दोन्हीही नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत. नेगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय नेगेटिव्ह, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस, आन्सर काय येते? पॉझिटिव्ह येते, प्लस. सो 6 3 आर 18. नेक्स्ट पाहूयात. 6 मल्टिप्लाइड बाय -3. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, आधी काय करायचे? मल्टिप्लिकेशन करायचे. 6 3 आर 18. साईन कोणते येणार? मायनस साईन येणार, कारण जेव्हा दोन डिफरंट साईन्सचे मल्टिप्लिकेशन होत असते तेव्हा आन्सर नेहमी नेगेटिव्ह येत असते. नेक्स्ट पाहूयात. सेम एक्झाम्पल आहे. -6 मल्टिप्लाइड बाय 3. आता इथे नेगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. सो 18 येणार आणि साईन येणार मायनसचे. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह करूयात. रूल्स तुम्हाला चांगले समजले असणार आहेत. आता फर्स्ट आहे -5 मल्टिप्लाइड बाय -7. सगळ्यात आधी काय करायचे? जे नंबर्स दिलेले आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 5 7 आर 35. साईन कोणते येणार? आता इथे मायनस आहे, मायनस आहे, मायनस मायनस प्लस आन्सर येते आपले. सो 35 आपले आन्सर झाले. नेक्स्ट पाहूयात. -9 मल्टिप्लाइड बाय 6. साईन्स विसरायचे आहेत. आधी आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे नंबरचे. 9 6 आर 54. साईन कोणते येणार? नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होते? डिफरंट साईन्स आहेत ना, सो मायनस साईन देऊन टाकायचे. 9 मल्टिप्लाइड बाय -4. 9 4 आर 36. आणि साईन कोणते येणार? इथे पॉझिटिव्ह आहे, इथे नेगेटिव्ह आहे, सो आपले आन्सर नेगेटिव्ह असणार आहे. नेक्स्ट 8 मल्टिप्लाइड बाय -7. 8 7 आर 56. 8चे साईन आहे पॉझिटिव्ह, 7चे साईन आहे नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह, सो इथे मायनस आन्सर येणार, -56. नेक्स्ट -124 मल्टिप्लाइड बाय -1. आता इथे साईन्स विसरून जा, आणि तुम्हाला तर माहीतच आहे इथे 124 आहे मल्टिप्लाइड बाय 1. कोणत्याही नंबरला जेव्हा आपण 1 ने मल्टिप्लाय करत असतो तेव्हा आन्सर आपले तो नंबर स्वतः येत असतो. म्हणजे इथे काय येणार? 124 हे आन्सर येणार. पण साईन कोणते येणार? इथे नेगेटिव्ह नेगेटिव्ह, मायनस मायनस काय होते? प्लस होते. सो इथे हे आपले झाले फायनल आन्सर. नेक्स्ट -12 मल्टिप्लाइड बाय -7. 12 7 आर 84. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, म्हणजे हे काय होणार? मायनस मायनस प्लस होते. सो इथे 84 हे झाले आपले आन्सर. नेक्स्ट -63 मल्टिप्लाइड बाय -7. सो इथे 63ला 7 ने मल्टिप्लाय केल्यावर आपले आन्सर येते 441. आन्सर राईट करून घेऊयात, 441. आता साईन कोणते द्यायचे? दोन मायनस साईन्स आहेत, सो मायनस मायनस प्लस होते. सो इथे आपले आन्सर आलेले आहे पॉझिटिव्ह 441. नेक्स्ट -7 मल्टिप्लाइड बाय 15. आता इथे 15ला आपण 7 ने मल्टिप्लाय करूयात. 15 7 आर 105. आन्सर राईट करून घेऊयात, 105. आता साईन कोणते देणार? इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, सो डिफरंट साईन्स आहेत. डिफरंट साईन्स जेव्हा येतात तेव्हा आपले आन्सर हे नेगेटिव्ह येत असते. सो -105 हे झाले आपले फायनल आन्सर.